दरम्यान महाराष्ट्र सदनाच्या नवीन वादाचा आढावा घेतला आमचे दिल्लीचे प्रतिनिधी कौस्तुभ फलटणकर यांनी। विखुरलेल्या समाजाला गणेश उत्सवाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचं टिळकांचं स्वप्न गेल्या 17 वर्षापासून दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पूर्ण होत आहे। मात्र या वर्षी दिल्लीत महाराष्ट्र सदनात गणपती बसणार नाही आहे। निवासी आयुक्त बिपिन मलिक यांचा दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात गणपती बसवायला विरोध आहे आणि त्यांच्या विरोधामुळेच महाराष्ट्र सदनातले कर्मचारी भीतीपोटी यावेळी गणपती स्थापन करणार नाही आहेत। त्या सगळ्या दिल्लीकरांना यावेळी धक्का बसलाय जेव्हा त्यांना कळलं की निवासी आयुक्तांच्या भीतीपोटी महाराष्ट्र सदनातले कर्मचारी यावर्षी गणेश उत्सव साजरा करणार नाही आहे। सार्वजनिक उत्सव समिती दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेश उत्सवाचं आयोजन करत असतं। विशेष बाब म्हणजे एक ना एक दिवस दिल्लीतल्या प्रत्येक घरातला व्यक्ती या गणेश उत्सवातल्या कार्यक्रमांना हजर राहतो। जरी दिल्लीत 40च्या वर गणेश उत्सव मंडळ आहे, 40च्या वर मराठी लोकांनी स्थापन केलेली गणेश उत्सव मंडळ असले तरी या सगळ्या गणेश उत्सव मंडळांमध्ये निमंत्रण दिलं जातं। हे सगळे गणेश उत्सव मंडळ महाराष्ट्र सदनातल्या गणपतीच्या कार्यक्रमांचं निमंत्रण देतात आणि लोकांना अपील सुद्धा करतात की त्यांनी एक दिवस तरी महाराष्ट्र सदनातल्या गणपतीत हजर राहावं। त्यामुळे जो उत्साह दिल्लीकर मराठी लोकांच्या मनात त्या गणेश उत्सवाला घेऊन गेली अनेक वर्ष आहे तो कुठेतरी या गोष्टीमुळे त्या उत्साहाला तडा गेलेला आहे। निश्चितपणे महाराष्ट्र सदनातले जे राजकारण आहे, जो मराठी द्वेष गेल्या अनेक दिवसांपासून पुढे येतो आहे आणि ज्याला महाराष्ट्रातले राज्यकर्ते आपल्या पाठीशी घालतात आहेत त्यांनी आता या निमित्ताने कळस घातलाय असंच म्हणावं लागेल। कॅमेरामन ललितसह कौस्तुभ फलटणकर, ABP माझा, दिल्ली।